जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न, मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मनोज जरांगेंच्या बैठकीमध्ये मधमाशांचा हल्ला, मधमाशांच्या हल्ल्यामुळे काही वेळ बैठक थांबवली। लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख, हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिल्याचंही नमूद। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहे, जीएसटी सुधारणांबद्दल माहिती देण्याची सुद्धा शक्यता। शिवसेनेचे नेते सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं वादाची चिन्ह, आमदार असताना 2 कोटी मिळतात तर आमदार नसताना 20 कोटी मिळतात असा दावा। परमेश्वरानं उपकार केले, आम्हाला आरक्षण दिलं नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा। मी ब्राह्मण, मात्र महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाचं महत्त्व नसल्याचंही विधान। काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा 28 सप्टेंबर पासून, तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ करणार यात्रेचं नेतृत्व। महाराष्ट्रातील आणखी हत्ती गुजरातच्या वंतारामध्ये जाण्याची शक्यता, दोडा मार्गातील हत्तींना जेरबंद करून वंताराला पाठवणार, वनमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याची केसरकरांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक्स खातं रिकव्हर, शिंदेंचं एक्स खातं झालं होतं हॅक, पाकिस्तान तुर्कीचे दिसत होते व्हिडिओज। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, महामेट्रोच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची घेतली बैठक। सोनी पिक्चर्सच्या मॅच संदर्भातील जाहिरातीवरून वाद, मॅच संदर्भामध्ये भारतीयांना डिवचणारी जाहिरात केल्याचा अखिल चित्रेंचा आरोप, तर सोनी पिक्चर्सनं माफी मागत केली जाहिरात मागे। कुंभमेळा समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यानं साधू महंतांची नाराजी, समित्यांची पुनर्रचना करण्याची केली मागणी। नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाची नागपूर पालिकेकडून तयारी, महानगरपालिकेकडून अतिरिक्त बसेसची सुद्धा सुविधा। चांदवड तालुक्यातील वडबारे गावामध्ये ढगफुटीसारखा पाऊस, मातीसह शेतमाल वाहून गेला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान।